एलवॉर्डला ही अतिशय दुर्दैवी दुर्घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं गौसिया चाळ राठोड मेडिकलच्या बाजूला असलेली चाळ. त्या ठिकाणी अतिशय अरुंद गल्ली आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये मी आतपर्यंत चालत होती. फक्त एकच व्यक्ती ये जा करू शकेल अशा पद्धतीची अरुंद गल्ली आणि त्या गल्लीच्या कोपऱ्यावरती असलेला डोंगर जो सकाळी 3:10 या घरांवरती कोसळला. 6 घरं त्या मलब्याच्या खाली अडकली. मी गेले त्यावेळी मला कळलं की 4 लोकांना रिसीव्ह केलं. त्याच्यामध्ये 2 मृत पावली आहेत, 2 जणं राजावाडीला ॲडमिट आहेत. 6 लोकं अजूनही त्या मलब्याच्या खाली अडकल्याची प्राथमिक माहिती मला त्यांच्याकडनं मिळालेली आहे. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक विजेंद्र शिंदे ते पण सकाळपासून होते. त्यांनी सांगितलं वारंवार आपण यांना नोटीस दिल्यात, वारंवार आपण या ठिकाणी बोर्ड लावलेत. किमान पावसामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगितलं जातं की पावसाच्या वेळी या ठिकाणी जर डेंजर झोन असेल तर तुम्ही तात्पुरतं स्थलांतर हे शाळेमध्ये तरी करा. परंतु प्रत्येक वेळा नोटीस देऊनसुद्धा लोकं ऐकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती एवढ्यासाठी आहे कारण आपण जिथे उभे आहोत हा घाटकोपर हा पूर्ण जो क्षेत्र आहे हे माझं कार्यक्षेत्र आहे. मी इथे काम करते. त्यामुळे वारंवार अशा सूचना आपण देतो, नम्रपणे देतो, आवाहन करतो. सूचनांचं पालन करणं तेवढंच गरजेचं आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर आपली गाडीसुद्धा आतमध्ये जाऊ शकत नाही आहे. लोकांनी घरं बांधली आहेत, अजून वाढीव बांधकाम केलं आहे. त्याच्याहीपेक्षा ते लोकं बसण्याची सिटिंग व्यवस्था, त्याच्यानंतर बाईक पण त्यांच्या उभ्या राहतात. आपण गाडी नेऊच शकत नाही. इथे गाडी थांबवून 1 किलोमीटर आतमध्ये मला म्हणजे चालत जाऊन आपल्याला त्या लोकेशनला जावं लागलं. ही परिस्थिती आहे. किमान अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये ॲटलिस्ट ॲम्ब्युलन्स तरी पोचली पाहिजे. ही तरी परिस्थिती झाली पाहिजे. पण मीही बराच वेळ तिथे त्या जागेवर उभे होते. पण नंतर मलाही कळायला लागलं की माझ्याही उभं राहिल्याने तिथे अडचण निर्माण होते का, म्हणून मलाही थोडंसं बाहेर पडावं लागलं. या ठिकाणी ॲडिशनल कमिशनर अविनाश ढाकरेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीही पूर्ण पाहणी केली. कलेक्टरच्या माध्यमातून आपण 3 लाख रुपये मृत व्यक्तींना आपण या ठिकाणी देणार आहोत आणि ज्यांची घरं तुटली आहेत त्यांनासुद्धा ती घरं बांधण्यासाठी काय व्यवस्था करता येईल तीसुद्धा कलेक्टरच्या माध्यमातून होणार आहे. ही प्राथमिक माहिती मी कलेक्टरकडनं घेतलेली आहे. मृतांना किती मदत दिली जाईल किंवा जखमींना किती मदत पालिकेकडून? पर्यंत आपण मृतांना मदत करतोय प्रत्येकी या ठिकाणी मृत व्यक्तींना. पालिकेकडून काही वेगळे मदत पालिकेकडनं आता पालिकेकडनं म्हणजे अशा पद्धतीचे जेव्हा प्रत्येक क्रायटेरिया असतो ना, आता या ठिकाणी जर डोंगर पडून ही घरं गेलेली आहे तर कलेक्टरच्या अखत्यारीत येतं आल्यामुळे आपण कलेक्टरकडनं 3 लाखाची व्यवस्था आणि पालिका तर सर्वतोपरी त्यांच्या मदतीसाठी तिथे उभीच आहे. म्हणजे कित्येक वर्षांपासून इथे घटना या घडत आहेत. एक परमनंट सोल्युशन म्हणून तुम्ही काय बघता? सोल्युशन आता आम्ही जी पाहणी केली मी आणि ढाकणे साहेबांनी, त्या ठिकाणी रिटेनिंग वॉल पण राहिली नसती. इतका भयंकर होतं त्या ठिकाणी. रिटेनिंग वॉल पण त्या दरडसहित कोसळली असती. म्हणून आपण वारंवार त्यांना स्थलांतरित करण्यासाठी नोटीस देत असतो. लोक वर जातात घरं बांधायला. तर ते झालं नाही पाहिजे ना, तेही बंद झालं पाहिजे. त्यासाठी आपण प्रबोधन करतो, अवेअरनेस करतो, लोकांना सांगतो नका बांधू. अशा पद्धतीचं जे काम आहे हे पालिकेच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. एकंदरीत सुरुवातीलाच आम्ही या सगळ्या संदर्भातील नोटीस आहेत त्या इथल्या स्थानिकांना दिलेल्या होत्या. मात्र लोक स्थलांतर करत नाहीत. घरं वरपर्यंत टेकडीपर्यंत बांधत जात आहेत अशी भूमिका या ठिकाणी ऋतू तावडे यांनी मांडली आणि सोबतच जे मृत पावलेले आहेत त्यांना जिल्हाधिकाऱ्याकडून 3 लाखाची मदत देण्याचं देखील त्यांनी जाहीर केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरात, गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई.